नमस्कार, मी नवनाथ वावळ. जीवन न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 26 जानेवारी या दिवशी आपण नगरकर मोठ्या संख्येनं अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यामध्ये जातो. नगरच्या भुईकोट किल्ल्यामध्ये गेल्यानंतर नेमकं काय पाहायचं? मी आज सकाळपासून ते 5 वाजेपर्यंत या किल्ल्याच्या परिसरामध्ये निरीक्षण करत होतो. तर मोठ्या संख्येनं किल्ल्यामध्ये पर्यटक नगरकर भेट देण्यासाठी येतात. जेव्हा मी हे संपूर्ण दिवसभर निरीक्षण केलं तेव्हा माझ्या संवेदनशील मनावरती असा परिणाम झाला की ज्या किल्ल्यानं अहमदनगर निजामशाहीचा पहिला सुलतान अहमद मलिक बहिरी याचा अतुलनीय पराक्रम पाहिलेला आहे. बुरहान निजामशाह, हुसेन निजामशाह, सुलताना चांदबिबी यांचा कर्तृत्व, यांचं शौर्य, यांचा पराक्रम अभ्यासलेला आहे, पाहिलेला आहे. त्या भिंतींनी, तटांनी, त्या झाडांनी आणि झुडपांनी. ज्या किल्ल्यामध्ये महाराणी येसूबाई, बाल शिवाजी म्हणजे शाहू महाराज, तुळाजी आंग्रे, नाना फडणवीस यासारखी रथी महारथी मंडळी या किल्ल्यातील इलाही बुरुजामध्ये जो तुरुंग आहे त्या तुरुंगामध्ये काही काळ बंदिवान होते. ज्या किल्ल्यामध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे वर्किंग कमिटीचे जे सदस्य होते असे 12 राष्ट्रीय नेते ज्या किल्ल्यामध्ये राजबंदी म्हणून काही काळ वास्तव्य होतं, अशा किल्ल्यामध्ये नेमकं काय पाहावं, तिथं आपलं वर्तन कसं असावं, हे जेव्हा मी पाहिलं तेव्हा मला खरोखरच खूप वाईट वाटलं. वास्तविक पाहता अहमदनगर मधील हा भुईकोट किल्ला नगरचं वैभवशाली साम्राज्य दाखवणारं एक मूर्तिमंत जिवंत उदाहरण आहे. मग या किल्ल्याकडे आपण एक वैभवशाली वारसा म्हणून पाहतो का? या किल्ल्याकडे आपण एक पराक्रमाची प्रेरणा म्हणून पाहतो का? स्वातंत्र्य चळवळीचं एक आद्य केंद्र म्हणून पाहतो का? ज्या किल्ल्याकडे पाहून आपल्याला प्रेरणा मिळते, स्वातंत्र्याचं प्रतीक म्हणून त्याकडे आपण पाहतो का? हे सगळं दिवसभर मला जाणवलं नाही. एखाद्या बागेत फिरल्यामाने, एखाद्या सहलीच्या ठिकाणी फिरल्यामाने, किंबहुना अशा अगदी कोणत्याही प्रकारचं त्या किल्ल्याचं पावित्र्य किंबहुना किल्ल्याचं महत्व लक्षात न घेता येणारे पर्यटक, येणारे नगरकर हे जेव्हा मी पाहतो तेव्हा माझं मन, एका इतिहास अभ्यासकाचं मन अत्यंत या दृश्यानं वाईट वाटतं. मग काय पाहिजे या किल्ल्यामध्ये? या किल्ल्यामध्ये आपण सुरुवातीलाच पाहतो, ज्या दरवाजातून आतमध्ये शिरतो त्या दरवाजातून आपण जातो तो अलीकडच्या काळात पाडलेला दरवाजा आहे. आपण आज शिरतानाच उजव्या बाजूला हत्ती दरवाजा पाहावयास मिळतो आणि डाव्या बाजूला ब्रिटिशांनी 1832 मध्ये जो झुलता पूल बांधलेला आहे असे 3 एकंदरीत दरवाजे या भुईकोट किल्ल्याला आहेत. आपण दरवाज्यात गेल्यानंतर डाव्या हातालाच आपल्याला भारताचा मोठा राष्ट्रध्वज दिमाखानं फडकताना दिसतो आहे. मग आपण इतर वेळेसही लहान मोठ्या गावामध्ये, नगरमध्ये झेंडावंदन करतो. मग तो झेंडा इतका मोठा का असावा असा मोठा झेंडा? असा प्रश्न येथे येणाऱ्या प्रत्येक किल्ला प्रेमीला वाटला का? ते त्याकडे बघतात का त्या दृष्टिकोनातून? तो किल्ला, त्या किल्ल्यामध्ये असणारा तो झेंडा इतका मोठा का आहे? याचं कारण मी सांगतो. कारण या भुईकोट किल्ल्यामध्ये 12 राष्ट्रीय नेते ज्यांनी स्वातंत्र्य चळवळीसाठी वाहून घेतलेलं होतं, ही सर्व विद्वान मंडळी होती, पंडित मंडळी होती. त्यांनी पाहिलेलं होतं की याच किल्ल्यामध्ये इलाही ब्रोंज आहे. या इलाही ब्रोंजावरती या पूर्वी ब्रिटिशांच्या काळामध्ये युनियन जॅक होता. हे पहा, मी तुम्हाला युनियन जॅक दाखवतो आहे. हा युनियन जॅक होता या ठिकाणी. आणि दुसऱ्या बाजूला आताच्या त्या किल्ल्याची परिस्थिती आपण पाहत आहोत. तो झेंडा मोठा का आहे याचं कारण या ठिकाणी आपण पाहत आहोत. युनियन जॅक होता. हा युनियन जॅक खूप मोठा होता. मग त्यापेक्षाही मोठा झेंडा या किल्ल्यावरती असावा म्हणून या ठिकाणी तो मोठा असा झेंडा या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतो.
तर आताची काय परिस्थिती आहे तर इलाही बुरुजावरती ही अशी परिस्थिती आपल्याला पाहावयास मिळते. अशी परिस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळते. या चिकित्सक नजरेनं या दृष्टिकोनातून आपल्याला या किल्ल्याचं अवलोकन करता येतं, पाहता येतं. त्याशिवाय या किल्ल्यावरती आपण जर जातानाच डाव्या बाजूने गेलो तर नंबर 2चा बुरुज आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळतो. तेथे या झेंडा ज्या बुरुजावरती आहे तो बुरुज आणि पुढे गेल्यानंतर जो बुरुज दिसतो आहे त्याचं एकमेकाचं वैशिष्ट्य वेगळं आहे, तोही पाहायला हवा. झेंडा ज्या ठिकाणी आहे त्या बुरुजाची रचना वेगळी आहे आणि नंबर 2चा जो बुरुज येतो आहे त्याची रचना वेगळी आहे. का वेगळी आहे तर त्या ठिकाणी एक रॅम्प पाहावयास मिळतो. म्हणजे या ठिकाणी या किल्ल्यावरती सुमारे 206 तोफा होत्या. या तोफा, लहान मोठ्या तोफा वरती चढता यावे म्हणून तो रॅम्प बांधण्यात आलेला होता. आपल्याला नगरकरांना आश्चर्य वाटेल आणि अभिमान वाटेल की याच नगरमध्ये जगप्रसिद्ध मलिक ए मैदाने किंवा मुलुक ए मैदाने ही तोफ बनवली गेली. ही तोफ रुमी खान चुलबी नावाच्या तुर्की माणसानं बनवली गेली. तो तुर्कस्तान मधून स्पेन मध्ये गेला, ग्रीक मध्ये गेला, तिथे ती कला अवगत करून घेतली आणि नंतर तो नगरमध्ये आला. जगप्रसिद्ध अशी मलिक ए मैदाने किंवा मुलुक ए मैदाने तोफ नगरमध्ये पाडली गेली. धातू उद्योगामध्ये हा एक महत्वाचा टप्पा मानण्यात येतो. आपल्या नगरला शहाजी रोडला जो भांड्याचा व्यापार दिसतो, भांड्याची दुकानं दिसतात, तिची पार्श्वभूमी तिथे पाहावयास मिळते. नंतर दुसरी तोफ एक दौलताबादच्या किल्ल्यावरती आहे, मेंढक तोफ. एक मुरुडजंजिराच्या किल्ल्यावरती एक तोफ आहे आणि जी मूळ तोफ आहे मुलुक ए मैदानी ती आपल्याला कुठं पाहावयास मिळते, विजापूरच्या किल्ल्यावरती पाहावयास मिळते. तोही बुरुज पाहणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर येणारा जो बुरुज आहे तो इलाही बुरुज आहे. फार मोठा बुरुज आहे. खाली जो हत्ती दरवाजा आहे त्या हत्ती दरवाजाचं मी तुम्हाला छायाचित्र दाखवतो. या प्रकारचं छायाचित्र तुम्हाला हत्ती दरवाजाच पाहता येईल. त्याला हत्ती दरवाजा का म्हणायचं? हा मोठा एक हत्ती दरवाजा आहे कारण या दरवाजामध्ये तुम्हाला इथे फार मोठे खिळे दिसत आहेत. हत्तीने धडक देऊन तो खिळे पाडू नये म्हणून या ठिकाणी अशा खिळ्यांची रचना केलेली होती आणि हत्तीला रनवे मिळू नये, पळत पळत येऊन धडक देऊन तो दरवाजा तोडू नये म्हणून त्याची रचना वाकडी तिकडी पाहावयास मिळते. तर या निजामशहानी जाणीवपूर्वक किल्ल्याची निर्मितीच अशी केलेली आहे की हा किल्ला बुलंद आणि बेला कसा निर्माण होईल त्या दृष्टिकोनातून हत्ती दरवाजा आहे. याला इलाही दरवाजे का नाव दिलं? कारण या निजामशहानी आपल्या कर्तृत्ववान सरदारांची, आपल्या सेनापतींचे या किल्ल्यामध्ये असणाऱ्या 20 ते 22 बुरुजांना वेगवेगळी नावं दिलेली होती. इलाही नावाचा तो सरदार होता, त्याचं नाव त्याला दिलेलं होतं. म्हणून या किल्ल्याची अशी रचना, या दरवाजाची अशी रचना दिसते. आणि हा बुरुजच एवढा मोठा आहे, तो बुरुजच एक किल्ला भासावा एवढा मोठी तो बुरुज आहे, इलाही बुरुज आहे. आतमध्ये एक जुन्या काळातला एक तुरुंग आहे. त्या तुरुंगामध्ये कोण होतं तर त्या तुरुंगामध्ये मी त्या तुरुंगाचं तुम्हाला छायाचित्र दाखवतो. या ठिकाणी त्या इलाही बुरुजामधला हा किल्ला आहे. या किल्ल्यामध्ये मी सुरुवातीला सांगितलं तसं या ठिकाणी फार मोठे रथी महारथी या किल्ल्यामध्ये ठेवण्यात आलेले होते. बहुतेक काळ या किल्ल्याचा राजबंदी म्हणूनच उपयोग केलेला होता. नाना फडणवीस असतील, दर्या सारंग कान्होजी आंग्रेंचा मुलगा तुळाजी आंग्रे असतील, येसुबाई असेल, बाल शिवाजी किंवा शाहू महाराज असतील, ही सर्व मंडळी या किल्ल्यामध्ये होती. प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवंशातील व्यक्ती या ठिकाणी होत्या. याचा आपल्याला अभिमान वाटायला हवा. अशा या ठिकाणी याही गोष्टी आपण या ठिकाणी पाहिल्या हव्यात. याबरोबर या हत्ती दरवाजाच्या आतमध्ये निजाम दर्गा आहे. हा एक साधू अवलिया होता, त्याची या ठिकाणी समाधी आहे. अशा प्रकारची या किल्ल्यामध्ये निवडक गोष्टी आपल्याला पाहता येतील जेणेकरून या किल्ल्याला खऱ्या अर्थानं आपल्याला दर्शन घेता येईल. या किल्ल्यामध्ये विविध ठिकाणी अनेक कोरीव काम दिसतंय, नक्षीकाम केलेलं दिसतंय. ते शिल्पशास्त्राच्या दृष्टिकोनातून शिलालेख असतील, सुंदर नक्षीकाम या ठिकाणी दिसतंय. ही या ठिकाणी वेगवेगळ्या बुरुजावरती वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं आहे. हे सगळे या ठिकाणी एक तुम्हाला मला दाखवायचं आहे. हा जो या ठिकाणी छायाचित्र दिसत आहे या ठिकाणी हे निजामशाह अत्यंत सामर्थ्यवान, बलवान, ताकदवान होते. तर त्यांच्या पायामध्ये जे हत्ती आहेत, हत्ती राजसत्तेचं प्रतीक असतं. तर या बाकीच्या शाह्या ज्या आहेत म्हणजे अहमदनगरची निजामशाही सोडून जी इमादशाही, बरीदशाही, कुतुबशाही, आदिलशाही या शाह्यांचं प्रतीक म्हणजे हत्ती. हे हत्ती या सिंहाच्या पायामध्ये पकडलेले दिसतात. हे अशा प्रकारचे वेगवेगळे चित्र किंवा निजामशाहीचे प्रतीक या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं आहे. याशिवाय या किल्ल्यावरती निशाण बुरुज आहे. तुम्हाला मी तर निशाण बुरुज दाखवतोय. या निशाण बुरुजामध्ये
या ठिकाणी निशाण लावलं जायचं. हे या ठिकाणी तुम्हाला जे निशाण दिसतं आहे, तर या ठिकाणी त्या निजामशाही कालखंडामध्ये तेलाचा दिवा लावला जायचा इथे. आणि बरोबर याच निशाण बुरुजाखाली आपल्याला एक गुहा पाहावयास मिळते. ही या ठिकाणी किल्ल्यामध्ये पाहण्यास लागी निश्चितपणे चांगली वास्तू या ठिकाणी पाहावयास मिळते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या किल्ल्यामध्ये प्रामुख्यानं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं गेलं की झुलता पूल 1832 मध्ये बांधलेला होता. तो बांधला गेला तेव्हा त्यावेळेचं छायाचित्र या ठिकाणी पाहावयास मिळतं. आणि आता त्याची झालेली अवस्था या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते. हेही या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. हे पाहताना हे असं का असावं, झुलता पूल का बांधला गेला, तर वास्तविक पाहता या किल्ल्यामध्ये रॉकेट रूम होतं. ब्रिटिशांचं काडतूस बनवण्याचा कारखाना होता. तो खूप मजबूत होता असं म्हटलं जातं, ते सांगितलं जातं. किंबहुना आपण जर रेकॉर्ड तपासलं असं दिसतं की इतकं मजबूत हे रेकॉर्ड रूम होतं की या ठिकाणी पहिल्या दुसऱ्या महायुद्धामध्ये विमानामधून एखादा बॉम्बगोळा टाकला गेला तरी सुद्धा त्या रॉकेट रूमला काही होणार नाही, एवढं मजबूत बांधलं जातं. याची अलीकडचा मुसळधार पाऊस पडला तिथे, जर 50 मिनिटं पाऊस पडला तरी सुद्धा त्या रॉकेट रूमवरचं छतही ओलं होणार नाही, एवढी मजबूत रचना या रॉकेट रूमची केलेली दिसते. इथे मोठ्या प्रमाणामध्ये मजूर लागायचे. हे मजूर भिंगारमधून यायचं. मग भिंगारमधून येणाऱ्या मजुरांना सहजासहजी जाता येता यावं यासाठी 1832 मध्ये हा झुलता पूल बांधण्यात आलेला होता. या किल्ल्यामध्ये सर्वात महत्वाचा जो पॉइंट आहे तो नेतकक्ष या नावाने आपण ओळखला जातो. नेतकक्ष, या नेतकक्षामध्ये प्रामुख्यानं 12 राष्ट्रीय नेते या बंदिवान होते, तुरुंगात होते. तुरुंग या शब्दाचा अर्थ आपण संकुचित न घेता व्यापक अर्थाने घ्यायचा आहे, कारण हे सर्व राष्ट्रीय चळवळीतील राष्ट्रीय नेतृत्व होतं, राष्ट्रीय नेते होते. हे राजबंदी होते. असं सर्वसामान्य तुरुंगामध्ये कैद्यांना हातकडी घालून ठेवतात तसं हातकडी घालून या ठिकाणी ठेवण्यात आलेलं नव्हतं. तर त्यांना ते स्वातंत्र्य तिथे त्या किल्ल्यामध्ये होतं, पण फक्त ते नजरकैदेमध्ये होते. लौकिक अर्थाने ते नजरकैदेमध्ये होते. ते या नेतकक्षामध्ये होते. वास्तविक पाहता हा नेताकक्ष ज्यावेळेस 1802 मध्ये लॉर्ड वेलस्लीनं हा किल्ला जिंकला त्यावेळेस या किल्ल्यामध्ये खूप इमारती होत्या. त्या इमारतींची रचना पाहून त्या लॉर्ड वेलस्लीने सर्व पाडून टाकल्या आणि स्वतः वेलस्ली बॅरेक्स बांधण्यात आल्या. तर त्या बॅरेक्स म्हणजे आजचं ते आपलं नेतकक्ष असं म्हणता येईल. या नेतकक्षामध्ये 12 राष्ट्रीय नेते होते. आणि काय केलं ह्या राष्ट्रीय नेत्यांनी येथे, तर या 10 मार्च 1942 ते 1945 एप्रिलच्या 45 मध्ये यांना सोडण्यात आलं. एवढ्या प्रदीर्घ कालखंडामध्ये हे 12 राष्ट्रीय नेते आपल्या अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यामध्ये बंदिवान होते. मग या दरम्यानच्या काळामध्ये या सर्व राष्ट्रीय नेत्यांनी, मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की ही अत्यंत बुद्धिवान, पंडित, विद्वान, वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक होते. यांनी भारताच्या जडणघडणी संदर्भामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताला कोणत्या दिशेने घेऊन जायचं आहे त्या दृष्टिकोनातून फार अर्थपूर्ण चर्चा या किल्ल्यामध्ये केलेली होती. होय, त्या काळामध्ये त्यांच्या खोलीमधून बाहेर येऊन ते एकत्र येऊन चर्चा करत असे. त्या ठिकाणी बगीच्याचं काम चालायचं, तिथेही आपलं या ठिकाणी ते एकमेकांशी चर्चा करायचे. आता अशा प्रकारचे या ठिकाणी मग या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंची खोली दाखवण्यात येते. काय आहे त्या खोलीमध्ये? त्या खोलीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दैनंदिन रोजच्या जीवनातील वस्तू त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केवळ 5 महिन्यामध्ये जगप्रसिद्ध डिस्कव्हरी ऑफ इंडिया म्हणजेच भारताचा शोध या ग्रंथाची निर्मिती केली. या ग्रंथाच्या निर्मितीसाठी पंडित जवाहरलाल नेहरूंना त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की या किल्ल्यामध्ये बंदिवान असणाऱ्या सर्व प्रकारच्या राष्ट्रीय नेत्यांनी वेगवेगळ्या संदर्भामध्ये त्यांना मदत केलेली आहे. तीही त्या ठिकाणी त्यांची हस्तलिखित त्या ठिकाणी त्या किल्ल्यामध्ये त्या नेता कक्षामध्ये आपल्याला पाहता येतात. नेहरूंची खोली प्रातिनिधिक स्वरूपात इतर वेळेस ती आपल्या सर्वांसाठी खुली असते. आणि त्याशिवाय त्या ठिकाणी कॉफी टेबल बुक ठेवलेलं आहे. त्या काळात वेगळ्या ज्या बातम्या प्रसिद्ध व्हायच्या तेही त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. हे सगळं असं या किल्ल्यामध्ये पाहता येतं. बरोबर या नेताकक्षाच्या बॅक साईडला एक आपल्याला एक जुनी वास्तू पाहावयास मिळते. त्या ठिकाणी 4 महाल वेगळे बांधण्यात आलेले आहेत. गगनमहल, सोनमहल अशा प्रकारचे महल आहेत. तो खऱ्या अर्थाने चांदबिबी महल आहे. जो गुलाबी रंगाचा गगनमहल सर्वात उंच आहे तो चांदबिबीचा महल होता. त्या ठिकाणी चांदबिबी राहत होती.
तोही त्या ठिकाणी बॅक साईडला, बरोबर नेत्रकक्षाच्या बॅक साईडला तो पाहता येतो. याशिवाय या शहरामध्ये एक वैभवशाली नगर या अर्थाने मी म्हणतो की फराबक्ष महल, ज्याला फराबाग आपण नगरकर फराबाग म्हणतो, हाही पाहण्यासारखा आहे. त्या काळामधली या फराबागची रचना 1576 ते 1583 या कालखंडामध्ये करण्यात आलेली होती. येथे शहाजहान आलेला होता, सदाशिवराव भाऊ पेशवे आलेले होते, वेगवेगळ्या त्या काळातल्या राजकर्त्यांनी ते भेटी दिलेल्या होत्या. शहाजहाननी ही इमारत पाहून प्रभावित झाला, कारण याची रचनाच अशी केलेली होती की या फराबक्ष महल हा जलमहल आहे. याच्यात चोही बाजूने पाणी होतं, बाजूला बगीचा होता, त्या बगीच्यामध्ये गुलाबाचे ताटवे होते, आंबराई होती, गाणारे पक्षी होते, सुंदर देखावा त्या ठिकाणी होता आणि सगळ्या त्या काळातली सर्वात मोठी वास्तू होती. या ठिकाणी शहाजहान राहिला, तिने पाहिलं, ही वास्तूची रचना पाहिली, त्यावेळेस तो त्या वास्तूच्या प्रेमात पडला आणि ज्यावेळेस तो दिल्लीला गेला, आग्र्याला गेला, त्यावेळेस तिथून त्यानं त्याचे वास्तुविशारद तज्ञ आजचे अभियंते पाठवले आणि याच्याच मोजमापावरून ताजमहाल बांधला गेल्याचं सांगितलं जातं. याचे काही लिखित संदर्भ आपल्याला पाहावयास मिळतात. ही वास्तू पाहण्यासारखी आहे. जगातील नंबर 3चं आशिया खंडातील एकमेव असं रणगाडा संग्रहालय या ठिकाणी आहे. पाण्यावर तरंगणारे रणगाडे, विमानभेदी रणगाडे, विमानातून वाहून नेऊ शकणारे रणगाडे, भूसुरुंग नष्ट करणारे रणगाडे, अशा प्रकारचे 40 रणगाडे आणि 20 चिलाखती वाहनं या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात. हेही आपण नगरकरांनी पाहिलं पाहिजे. चांदबिबीचा महाल, त्याला आपण सलाबत खानची समाधी आहे ती, परंतु चांदबिबी ही इतकी पराक्रमी, शूर, सौंदर्यवान राज्यकर्ती होती की तिचं प्रतीक म्हणून आपण चांदबिबी महालाकडे पाहतो. तो सलाबत खानची समाधी आहे, अष्टकोनी समाधी ते वास्तू आहे. ते खऱ्या अर्थानं तो ग्रीक मधला एक पिरॅमिड आहे, तोही पाहायला पाहिजे. हे याशिवाय जगातील 10 मशिदीमध्ये जी तुलना केली जाते ती दमडी मस्जिद, तेही आपण सगळ्यांनी अवश्य पाहिली पाहिजे. हे सर्व पाहत असताना या ठिकाणी रेसिडेन्शियल किंवा न्यू आर्ट्स कॉलेजच्या जवळ करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराजांचं स्मारक आहे. त्यांनाही अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यामध्ये ठेवण्यात आलेलं होतं. त्यांचाही अत्यंत दुर्दैवी आणि अत्यंत करुण असा अंत त्या किल्ल्यामध्ये झालेला होता. त्यांचंही स्मारक त्या ठिकाणी रेसिडेन्शियलच्या समोर छत्रपती चौथे शिवाजी महाराजांचं स्मारक पाहता येतं. हे सर्व या नगरमध्ये वैभवात भर टाकणारं आहे. याचं सगळं जतन, जपणूक, संवर्धन झालं पाहिजे, आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. मी जेव्हा या नगर शहराचा इतिहास, महाराष्ट्रातील बाहेरचे जे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात, शालेय विद्यार्थी येतात, तुम्हाला आश्चर्य वाटेल की फक्त 3% नगर जिल्ह्यातून ह्या सर्व वैभवशाली वारसा पाहण्यासाठी लोक येतात, परंतु त्याशिवाय 97% आउट ऑफ नगरचे लोक या किल्ल्याकडे आकर्षित होतात, या नगरमधील वैभवशाली वास्तू आणि वस्तू पाहतात. त्याशिवाय या ऐतिहासिक वस्तू संग्रहालय आहे. सरदार मिरीकरांनी, सुरेश जोशींनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत जपणूक केलेलं, संवर्धन केलेलं हे ऐतिहासिक वस्तू संग्रहालय आहे. ही आपण सगळ्यांनी पाहिलं पाहिजे. तर मोठ्या प्रमाणात मी स्वतः नगरमध्ये येणाऱ्या शालेय, महाविद्यालयीन सहलींना या सर्व ठिकाणी घेऊन जातो, त्यांना तो इतिहास जिवंत करून दाखवतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये काय होतं आहे तर नगरकडे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढते आहे. आजच्याच दैनिक पुण्यनगरीमध्ये आदरणीय दैनिक पुण्यनगरीचे निवासी संपादक भगा वरखडे यांनी नगरमधील 14,000 विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक वास्तू पाहिल्या असा सुंदर प्रकारचं आर्टिकल तयार केलेलं होतं. त्यामध्ये जी माहिती दिली ती वस्तुनिष्ठ माहिती आहे. कारण अकोला, विदर्भामधला अकोला, नांदेड, यवतमाळ, जालना, बीड, सोलापूर, पुणे, रायगड याशिवाय अनेक जिल्ह्यातून या सहली मुख्यतः प्रामुख्यानं रंगाडा संग्रहालय आणि या ग्रामीण भागातील, ग्रामीण भारतातील एकमेव पहिलं तारांगण जे आदरणीय प्राध्यापक जोगदे सरांनी निर्माण केलेलं आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहली येतात आणि इथून या सहलींना या नगरचं दर्शन करण्याचं काम मी वेळोवेळी करत असतो. मग हे सगळं करत असताना प्रामुख्यानं या सगळ्या ऐतिहासिक वस्तूंचं जपणूक, संवर्धन आणि त्याची काळजी घेतली गेली पाहिजे. जर ही घेतली गेली तर नगरचा हा वैभवशाली वारसा पुढच्या पिढींना आपल्याला दाखवता येईल. केवळ अहमदनगरच्या किल्ल्याचं उदाहरण घेऊ. या किल्ल्याच्या सर्व बाजूने जो खंदक आहे
तो खंदक मुळामध्ये त्या खंदक त्या काळामध्ये हा किल्ला बुलंद आणि बेलाग मजबूत करण्यासाठी वापरलेला होता. याच खंदकाचा वापर आता आपल्याला या खंदकामध्ये पाणी सोडून नौका विहार इथे करता येणार आहे. त्याशिवाय इथे मोठ्या प्रमाणामध्ये हा किल्ला पाहता यावा म्हणून अनेक सोयी सुविधा उपलब्ध करता येतील. आसबाजूच्या परिसरामध्ये या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकाला आकर्षित करता येतील अशा प्रकारच्या सुविधा देता येतील. इथे लेझर शो किंवा लेझर शो दाखवता येईल. अशा प्रकारे नगरचं पर्यटन, नगरच्या ऐतिहासिक वास्तू यांचं जपणूक, संवर्धन आणि याची काळजी घ्यायची आहे आपण सगळ्यांनी. हे सगळं करत असताना ऐतिहासिक वस्तू संग्रहालय आणि अहमदनगरचे सन्माननीय जिल्हाधिकारी यांनी या दृष्टिकोनातून खूप चांगली भूमिका बजावलेली आहे. हे सगळं नगरचं वैभवशाली नगर दाखवण्यासाठी प्रामुख्यानं सुरुवातीच्या काळामध्ये मी सांगितलं तुम्हाला, मिरीकर असतील, सुरेश जोशी असतील, नंतरच्या काळामध्ये प्रामुख्यानं प्राध्यापक अशोक नेवासकर जे अहमदनगर महाविद्यालयाच्या इतिहास विभागाचे विभाग प्रमुख, माजी विभाग प्रमुख होते, त्यांनी नंतरच्या काळामध्ये भूषण देशमुख अशी जी काही ऐतिहासिक इतिहासप्रेमी मंडळी आहे, या सर्वांनी या किल्ल्याच्या संवर्धनासाठी, अहमदनगरच्या वैभवशाली स्मारकांचं, ऐतिहासिक वास्तूंचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी आणि आपण प्रत्येक नगरकरांनी जर याकडे कटाक्षानं पाहिलं तर निश्चितपणे अहमदनगरला हा वैभवशाली वारसा पुढच्या पिढीला नेता येईल. आणि जाताना मी असंच म्हणतो आहे की प्रामुख्यानं या नगरची राजधानी या अर्थाने विचार केलेला होता. तर इतिहास प्रसिद्ध अहमदनगर राजधानीचे होते शहर, इतिहास प्रसिद्ध अहमदनगर राजधानीचे होते शहर, पूर्वकाली भूमीवर नाव ज्याचे गाजले, छत्रपतीचे कुळ जेथे आले प्रथम उदयाप्रत, बाप हो त्या शहराप्रती विसरून पापी होऊ नका. पापी होऊ नका म्हणजेच हे सर्व ऐतिहासिक वस्तू आपण प्राणपणाने जपलं पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे आणि त्याची जपणूक केली पाहिजे, पुढच्या पिढीला दाखवता येणार आहे. म्हणून या ठिकाणी या 26 जानेवारीच्या निमित्तानं, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं मी तमाम नगरकरांना अशी विनंती करतो की आपण सर्वांनी हे ऐतिहासिक संचित आपण सर्वांनी जपूया आणि या पुढच्या पिढीला दाखवूया. तर या दृष्टिकोनातून या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं मी जे पाहिलं, यापूर्वी जे नगरमध्ये आलेल्या पर्यटकांना नगर दर्शन घडवलं, त्या दृष्टिकोनातून मी हे विचार मांडले. तर आपण सर्वांनी निश्चय करूया, संकल्प करूया 26 जानेवारीचा की नगरमधील ह्या ऐतिहासिक वस्तू आणि येथील सर्व हे वैभवशाली साम्राज्य जे पूर्वी होतं हे नावलौकिक तसाच ठेवूया, याचे जतन करूया, संवर्धन करूया, असा संकल्प या दिनाच्या निमित्ताने करूया.